कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं ही काँग्रेसची खरी संस्कृती। नाना पटोलेंच्या पाय धुण्यावर सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल। कार्यकर्ता केवळ पाणी टाकण्यास मदत करत होता, पटोलेंची सारवासारव। विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीची घोषणा। 12 जुलैला होणार मतदान, तर त्याच दिवशी मतमोजणी। मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता। वर्षावर उशिरापर्यंत विस्तारावर खलबत। इच्छुकांकडून पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरू। भाजपच्या कोर कमिटीची आज नवी दिल्लीत बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही निमंत्रित। सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या मागणीवरचा निर्णय लांबणीवर। दिल्लीतल्या बैठकीत आज चर्चा होणार नसल्याची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे 2 दिग्गज नेते आमने-सामने। दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात रंगणार राजकीय डावपेचांचा सामना। बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईतल्या प्रस्तावित स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी। काम व्यवस्थित सुरू असल्याची पोचपावती। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा नियुक्ती। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला होता। राज्यात उद्यापासून पोलीस भरतीचा श्रीगणेशा। 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज। 40% उमेदवार गरजेपेक्षा उच्च शिक्षित। नीटच्या आयोजनात 0.1% जरी हलगर्जीपणा असेल तरीही कठोर कारवाई करा। सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि एनटीएला तंबी। शेअर बाजाराचा निर्देशांक सर्वोच्च पातळीवर। सेन्सेक्स 77,235 अंकांवर, तर चांदीला सोन्याचे दिन प्रति किलो 91,000 रुपयांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।